सर्व पोलिंग एजंटना नमस्कार. मतदान उद्या दिनांक 7 मे 2024 रोजी लोकसभेचे मतदान होत आहे. त्याकरिता पोलिंग एजंट यांनी मतदान केंद्रामध्ये त्यांनी कोणती कामे करावयाची आहेत, तसेच त्यांनी कशा प्रकारे तिथे होत असलेल्या सर्व घडामोडीवर मतदानावर लक्ष ठेवायचं आहे, तसेच त्यांना त्या ठिकाणी कोणत्या बाबीवर लक्ष ठेवणे, कोणत्या अडचणी आल्या तर त्याबाबत कोणती काळजी घ्यायची आहे, त्याबाबत कोणते तिथं निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे, याची माहिती देण्याकरता आज रोजी हा व्हिडिओ करण्यात येत आहे. सर्वप्रथम मतदान एजंट जे आहेत, पोलिंग एजंट, त्यांनी सकाळी 5:30 वाजता म्हणजे मतदानाचं वेळ जे आहे ती सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत आहे. तर मतदान सुरू होण्यापूर्वी 1.5 तास म्हणजे 5:30 वाजता आपल्या मतदान केंद्रामध्ये हजर राहायचं आहे आणि त्या ठिकाणी तेथे असणारे अधिकारी आपणाला नमुना मतदानाची चाचणी म्हणजेच मॉक पोल हे करून दाखवणार आहेत. त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी हे तिथलं EVM मशीनचं सील काढतील आपल्यासमोर आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी VVPAT जोडून तिथं एक जास्तीत जास्त 50 मतपत्रिकेवर मतदान करून घेतील आणि त्यानंतर ते बंद करून त्या मतपत्रिका जे VVPATची पर्ची त्या ठिकाणी कट होऊन पडलेली असते ती आणि त्या प्रत्यक्ष त्या मशीनमध्ये झालेलं मतदान याचा ताळमेळ, त्याचा हिशोब घालून दाखवतील आणि तो बरोबर आहे की नाही सर्व तपासून बघतील. तो जर बरोबर असेल तर त्यानंतर ते मशीन बंद केलं जाईल. त्यानंतर ते झालेलं जे मतदान आहे ते पूर्ण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सील करून ठेवलं जाईल. त्याच्यावर तिथं असणारे अधिकारी त्याची सही करतील आणि त्यानंतर ते मशीन पूर्ण क्लोज करतील आणि पुन्हा ठीक 7 वाजता ज्यावेळी मतदान सुरू होईल त्यावेळी पुन्हा आपल्या सर्वांच्या समोर ते मशीनचं सील काढलं जाईल. ते तपासून त्याच्यावर 0 आहे का आकडा दाखवला जाईल, तो आपण बघून घ्यायचा आहे आणि 0 आकडा असेल तर त्यानंतर मतदान सुरू होईल. त्याप्रमाणे ते मतदान त्या उमेदवारापुढं होतंय का आणि ती चिठ्ठी पडत्या का हे मतदार बघतील. त्यानंतर समजा एखाद्या मतदाराची कोणत्याही प्रकारची हरकत आली की त्याने मतदान एका त्याच्या पसंतीच्या उमेदवारापुढे केलेलं आहे, परंतु त्याची चिठ्ठी जी VVPATची चिठ्ठी पडते ती जर दुसऱ्या उमेदवाराच्या नावानं पडली असेल आणि अशी कोणती तक्रार आली तर त्याप्रमाणे आपण तिथं हजर राहून त्या निवडणूक जे अधिकारी असतील केंद्राचे त्यांच्याकडे ती तक्रार त्या मतदाराला करायला लावायची. त्याप्रमाणे त्याचा रीतसर फॉर्म भरून घेतील अधिकारी आणि त्याप्रमाणे पुन्हा ते पुढचे त्याप्रमाणे तिथं थांबून पुढचा एकदा चेक करतील, पुन्हा ती तसं होतंय का बघतील. जर पुन्हाही तशी चूक आढळली, मतदान एका उमेदवाराला प्रत्यक्ष चिठ्ठी दुसऱ्याला पडली तर ते मशीन त्या ठिकाणी थांबवलं जाईल आणि ते मशीन काढून पुन्हा सील केलं जाईल, पुन्हा आपली सही घेतली जाईल आणि त्यानंतर दुसरे मशीन घेतले जाईल, ते आपल्यासमोर दाखवलं जाईल, ते तपासून घेऊन पुन्हा त्या ठिकाणी सुरू केलं जाईल आणि त्याची तपासणी करून 0 हा आकडा पाहणे आणि पुन्हा मतदान सुरू होईल. तसेच जर संपूर्ण मशीन बंद पडले, त्याचे VVPAT काहीतरी नादुरुस्त झालं तर संपूर्ण मशीन VVPAT आणि त्याचा कंट्रोल युनिट हे तिन्हीही बदलावं लागत असेल तर मात्र त्यावेळी ते पूर्ण काढला जाईल सेट बाजूला आणि तो सील करून ठेवला जाईल व नवीन संपूर्ण सेट EVM मशीन, त्याचं कंट्रोल युनिट आणि VVPAT आपलं युनिट हे सर्व जोडलं जाईल आणि त्यावेळी मात्र पुन्हा मॉक पोल म्हणजे सुरुवातीला जे नमुना मतपत्रिका दाखवली होती मतदान करून त्याप्रमाणे पुन्हा नमुना मतपत्रिका घेतल्या जातील. त्याची पुन्हा ते पडलेली मतं VVPATची पडलेली बॉक्समधली मतं आणि प्रत्यक्षात मशीनवर आलेली मतं याची पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर ते मशीन बंद करून सील केलं जाईल आणि पुन्हा
सर्वांसमोर सील उघडून त्याच्यात 0 आकडा येईल आणि त्यानंतर ते पुन्हा मशीन चालू केलं जाईल. या सर्व बाबी ह्या पोलिंग एजंटनं अत्यंत दक्षतेनं, अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन करण्याचे आहेत. कारण कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये घोळ होऊ नये याकरता पोलिंग एजंटनं जागृत राहणं जरुरीचं आहे. तसेच या पुढचा तिसरा मुद्दा म्हणजे या 3 मशीन असतात, EVM मशीन, कंट्रोल युनिट आणि VVPAT मशीन. तर ह्या सर्वसाठी लागणारी जी बॅटरी लाईट असते ती पॉवर पॅट युनिट म्हणून तिथं बसवलेलं असतं. आणि ते पॉवर पॅट युनिट काही वेळेला नादुरुस्त असेल, त्याची बॅटरी लो असेल आणि व्यवस्थित काम करत नसेल तर ते पॉवर पॅट युनिट हे बदललं जातं. त्यावेळी ते पॉवर पॅट युनिट काढून ते सील करणे, त्याच्यावर टॅग लावणे व तिथं जे केंद्राचे अधिकारी आहेत मतदान केंद्राचे त्यांची त्याच्यावर सही घेणे आणि हे सर्व पोलिंग एजंट जे आहेत, ज्या त्या उमेदवाराचे जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर ही सर्व प्रक्रिया केली जाते. तर त्यावेळी पोलिंग एजंटनी अशा वेळेला तिथं हजर राहणे, ते सर्व व्यवस्थित पॉवर पॅट युनिट काढून व्यवस्थित ते VVPAT मशीन, EVM मशीन, कंट्रोल युनिट हे त्या ठिकाणी त्या जागेवर कोणत्याही प्रकारे हलवून न देता फक्त ते पॉवर पॅट युनिटच बाजूला काढलं पाहिजे याच्यावर लक्ष ठेवणे. त्याचबरोबर नवीन पॉवर पॅट युनिट त्या ठिकाणी जोडल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा सील येते, त्याच्यावर त्या प्रिसाइडिंग ऑफिसर जे मतदान अधिकारी आहेत केंद्राचे त्यांची सही होते आणि त्यानंतर पुन्हा ते चालू केलं जातं. ह्या प्रक्रियेवर पोलिंग एजंटनी अशा वेळेला लक्ष देणं अत्यंत जरुरी आहे. त्यानंतर ह्या मतदान सुरू असताना समजा जे निवडणूक आयोगानं जे ओळखपत्र सांगितलेले आहेत मतदारांच्यासाठी, समजा एखाद्या मतदाराकडे ओळखपत्र नसेल आणि तो मतदान करण्यासाठी आला तर त्याबाबत आपण जर त्याच्याकडे ओळखपत्र नसेल आणि आपणाला ते जर ओळखीचा नसेल तर तिथं असणारे जे अधिकारी आहेत केंद्राचे, मतदान केंद्राचे, त्यांना त्याबाबत सूचना देऊन त्यांच्याकडं आपली काय असेल तर हरकत नोंदवणे आणि त्याचे ओळखपत्र असल्याशिवाय मतदान त्या ठिकाणी होऊ न देणे ह्याची दक्षता घेणे, जेणेकरून कोणताही म्हणजे डुप्लिकेट मतदार त्या ठिकाणी येऊ नये याचीही काळजी घेणे जरुरीचे आहे. आता यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. शेवटचा मतदार त्या ठिकाणी आत आल्यानंतर त्याचे मतदान झाल्यानंतर क्लोज बटन प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहेत त्यांनी ते क्लोज बटन त्या मशीनचं दाबल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि पोलिंग एजंटने त्यांच्यासमोर त्या मशीनचं क्लोज बटन दाबले का आणि मतदान पुन्हा पूर्ण बंद मशीन झाले का याची पाहणी करून घेण्याची आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर तुम्हाला ते झालेलं मतदान, त्या केंद्रावर असणारं एकूण मतदान, झालेलं मतदान व शिल्लक राहिलेलं मतदान याचा तपशीलवार माहिती असलेला फॉर्म या ठिकाणी भरला जाईल. तो फॉर्म आपणाला दिला जाईल. आपणाकडं नोंद असलेलं मतदान जे झालेलं आहे ते आणि त्या अधिकाऱ्यांनी जे दिलेलं आहे आपल्याकडे सगळं लिहून ते सर्व पडताळणी करून घेण्याची आहे. ते बरोबर आहे का याची खात्री करण्याची आहे. तसेच ते फॉर्म 17C हा जो फॉर्म आहे त्या फॉर्मवर त्या EVM मशीन ज्या मशीनवर मतदान झालं त्या मशीनचा कोड नंबरसुद्धा लिहिलेला असतोय, तोही आपण पाहणे जरुरीचं आहे. तसेच जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्या केंद्राचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे एक डायरी असते. त्या डायरीमध्ये मतदान केव्हा सुरू झाले, किती वाजता संपले, त्याची तारीख वार याची सर्व नोंद घेतलेली असते. ती नोंद त्यांनी डायरीमध्ये घेतली का हे सुद्धा आपण पाहणे जरुरीचे आहे. तसेच मतदान संपल्यानंतर हे VVPAT मशीन त्याचबरोबर BU मशीन हे कंट्रोल युनिट पासून डिस्कनेक्ट केलं जातं. ते डिस्कनेक्ट केले का हे पाहणे आपली जबाबदारी आहे. मतदान पूर्ण संपल्यानंतर हे BU मशीन आणि VVPAT मशीन हे कंट्रोल युनिटपासून डिस्कनेक्ट केलं जातं आणि ते पाहण्याची जबाबदारी पोलिंग एजंटची आहे. कारण ते डिस्कनेक्ट न करता तसेच राहिले तर ते मशीन चालू राहू शकतं.
त्यामुळं ते डिस्कनेक्ट केले का हे पाहणे हे पोलिंग एजंटची जबाबदारी आहे. तसेच त्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर हे पॉवर पॅक युनिट हे VVPAT मशीनपासून पूर्ण रिमूव्ह करतील. 2 पोलिंग एजंटच्या समोर त्यांच्या सह्या घेतील, त्यांची स्वतःची सही करतील आणि ते VVPAT जे मशीन आहे ते सील करतील. EVM मशीन दोन्ही बाजूनी सील करतील आणि पॉवर बॅटरी सुद्धा सील केली जाईल. हे सर्व मशिनरी सील केली का हे पूर्णपणे काळजीपूर्वक पाहणे, त्यावर प्रिसाइडिंग ऑफिसरची सही झाल्या का पाहणे, पोलिंग एजंटच्या सह्या घेतल्यात का पाहणे, ही सर्व जबाबदारी पोलिंग एजंट म्हणून आपली आहे. त्यानंतर पोलिंग एजंट या सर्व सीलवर प्रिसाइडिंग ऑफिसरची आणि पोलिंग एजंटची सही झाल्यानंतर हे सर्व बाजूला ठेवलं जाईल आणि हे सर्व मशिनी ह्या तिथं आलेल्या जी वाहनं असतील त्या वाहनामध्ये तिथून पाठवले जातील. गोडाऊनला ज्या ठिकाणी त्या स्ट्रॉंग रूम केले असतील त्या ठिकाणी पाठवण्यासाठी त्या वाहनात ठेवल्या जातील. त्या वाहनात ठेवेपर्यंत पोलिंग एजंटनी आपलं त्या ठिकाणची जागा सोडू नये. ज्या वाहनामधून हे पाठवलं जाते त्या वाहनाचा आपण नंबर सुद्धा आपल्याकडं घेऊन ठेवावा, जेणेकरून मतमोजणी दिवशी त्या ठिकाणी जे मतदान मोजणीचे प्रतिनिधी जातील त्यांना कोणती शंका आली तर त्यांना ती कोणत्या वाहनातून आणली होती याची माहिती असणं जरुरी आहे. तसेच पोलिंग एजंट यांना सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथं थांबणे जरुरीचं आहे. तसेच ते EVM मशीन त्या ठिकाणी सील होऊन वाहनातून पाठवेपर्यंत त्यांची जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही कारणासाठी पोलिंग एजंटना मतदान केंद्राच्या बाहेर जाण्याचे असेल आणि त्याकरता बाहेर गेल्यानंतर काही कालावधी लागणार असेल, काही वेळ लागणार असेल तर पोलिंग एजंटने संबंधित मतदान केंद्राचे अधिकारी असतील त्यांची परवानगी घेऊन त्यांना बाहेर जाता येईल. त्यावेळी त्यांच्याऐवजी तेवढ्या कालावधीकरता दुसरा मतदान आपला जो प्रतिनिधी पोलिंग एजंट आपल्याऐवजी त्या ठिकाणी नेमता येईल अशी तरतुदी आहे. त्यामुळं आपणाला जर काही कारणामुळं बाहेर जाणं भाग पडत असेल तर आपण तशीही तरतूद दुसरा एजंटची करून ठेवावी. याबाबत कोणतीही अडचण आलीस तसेच इतर अन्य कोणत्याही आपणाला शंका असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या शंका विचारू शकता, समाधान करून घेऊ शकता.